नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे ती आहे तिथेच अजून. लेखक आहेत संतोष देशपांडे. भाग पहिला आज आपण पाहणार आहोत. एका गुंडाचा खूप सुळसुळाट होता. दहशत इतकी की गस्तीवर सर्व गावकरी रात्रभर जागायचे. आमच्या आनंदनगरात तर आम्ही सर्व तरुण मुलं व नगरातील मध्यम वयाची माणसं गस्तीवर असायचो. नगराच्या चारही बाजूने 15 ते 20 जणांचे टोळके रात्री उशिरापर्यंत दबा धरून बसायचो. रोजचा नित्यक्रम असायचा. आम्ही सर्वजण त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्यकथा सांगायचो. अनिल काका, प्रकाश, विकी, पम्या, केशव, मी, पिंटू, दत्ता, राजा, विजू हे सर्वजण एका ग्रुपमध्ये आम्ही जिथे क्रिकेट खेळायचो त्या मैदानावर रात्री शेकोटीची व्यवस्था करून गप्पा मारत बसायचो. जो तो आपल्या पसंतीची चघळायला लागणारी गोष्ट घेऊन यायचा. कोण तंबाखू तर कोण मावा तर कोणी बनारसी पान, गुटखा या विविध गोष्टींचा आस्वाद घेत रात्रभर आम्ही जागत असायचो. रोजच्या रोज रात्री उशिरापर्यंत जागणे आणि नवनवीन गोष्टीवरती चर्चा असा नित्यक्रम चालू होता. त्यात भर म्हणून काय, केशव शेतात राहत असल्याने त्याला भीती घालायला म्हणून अनिल काका व विकीने भूत हडळ अशा विषयांवर चर्चा सुरू केली. आणि मग काय, एक एक जण आपापल्या जवळच्या विविध प्रकारच्या गोष्टी सांगू लागला. तेव्हा पम्या म्हणून एक मित्र, ज्याने गावातील अमर हॉटेलच्या समोरील एका पडक्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला एका लाईटच्या खांबाखाली एक मुलगी साधारण 15-16 वर्षाची अमावस्येच्या रात्री अभ्यास करत बसलेली दिसते. आजही ती त्या ठिकाणी दिसते. मग काय, आम्ही सर्वजण त्याला म्हणालो, जर ती दिसत असेल तर परवा दिवशी रात्री जाऊ आपण, अमावस्या आहे त्या दिवशी. तेव्हा प्रमोदने सांगितले की कोणतेही वाहन सुरू असल्यास भूत जवळ अजिबात येत नाही. असं कसं काय हे विचारल्यावर तो म्हणतो, जेव्हा एखादी गोष्ट ज्वलनशील असते म्हणजे जळत असते तेव्हा भूत जवळपास येत नाहीत. गाडी चालवत असताना पेट्रोल हे जळतं, त्यामुळे भूत जवळपास येत नाही. आपण आपल्या गाडीवरून तिथे जाऊयात व तिला पाहून येऊयात. अमावस्येची रात्र. सर्वजण अतिशय कुतूहलाने, आम्ही सर्व तयारीने कधी रात्रीचे 12 वाजता त्याची वाट पाहत होतो. 4 वाहने व आम्ही डबल सीट जायचं ठरवले होते. पम्या याच्याजवळ होंडा स्ट्रीट गाडी होती. त्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ती गिअरमध्ये सुद्धा सुरू राहते, बंद नाही पडत. मी त्याच्या गाडीवर बसून जायचं ठरवलं. 12:05 आम्ही आमचं नगर सोडून गावातील हॉटेल अमरच्या दिशेने निघालो. विकीची M80 गाडी, अनिल काकांची पण M80 गाडीच होती व एक होंडा स्प्लेंडर होती. गावात असणाऱ्या स्टेशन रोडला लागून आतील बाजूस जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्या रोडला जवळ थोड्या अंतरावर असलेल्या अमर हॉटेलच्या पुढील बाजूला एक 15 ते 20 पावलं अंतरावर विजेचा खांब होता. तिथूनच पुढे तो रोड पेट्रोल पंपाजवळ निघायचा व दुसऱ्या बाजूने परत जवळच्या रोडने तिथेच परत यो रोडला येऊन मिळायचा. म्हणजेच एक वर्तुळाकार प्रवास करायचा होता. म्हणजेच आम्हाला गोल राऊंड मारायचा होता. त्या ठिकाणी जाऊन परत येणे व एकामागोमाग एक असे जाण्याचे ठरलं होतं. आम्ही 3ऱ्या क्रमांकावर होतो. अगोदर विकी, मग विजय, मग आमची गाडी व राजा, असे आमचं ते ठिकाण पाहण्यासाठीचं धाडस होतं. एकामागून एक आम्ही निघालो. एक एक करून त्या पडक्या वाड्याच्या बाहेरच्या खांबा जवळपास पाहत आम्ही पुढे निघालो. तिथे मंद प्रकाश होता. आमच्या वाहनांच्या उजेडाशिवाय काही लाईटची दुसरी सुविधा नव्हती. फक्त तो खांब व त्यावरील दिवा होता. जसं जसं जवळपास पोचलो तसं तसं अधिकच भीती वाटत होती. एकमेकांना बोलण्याची हिंमतच होत नव्हती. मी घाबरलेलो, पण पम्याची स्ट्रीट होती जी अजिबात बंद पडत नाही आणि गाडी बंद झाल्याशिवाय भूत काहीच करू शकत नाही अशी पक्की खूणगाठ मनाशी बाळगून आम्ही सगळे तिथे आलो. गाडी सावकाश चालवत तो वाडा बाहेरून न्याहाळत त्या खांबाजवळ आलो. काहीच नाही हे लक्षात आलं होतं. 12:35 झाले होते. परत स्टेशन रोडवर आलो. एकमेकांना विचारलं की काय दिसलं का कुणाला. सगळेजण आपापल्या गाडीवरून अजून एक राऊंड मारायचं असं ठरवलं व निघालो. एकामागे एक असं परत एकदा त्याच ठिकाणी आलो होतो. आता आम्ही मागे मात्र शेवटी होतो. 3 गाड्या एकामागून एक पुढे गेल्या. आमची गाडी त्या खांबास क्रॉस करणार इतक्यात गाडी बंद पडली. पम्या, चल लवकर, गाडी राहू दे तिथेच, मी जोरात ओरडलो. पण तो गाडीवरनं खाली काय नाही उतरला.
परत एकदा आम्ही आमच्या मित्रपरिवाराकडे पाहिलं तर ते पंपाकडच्या रोडला वळालेलेही होते. भीती वाटत होती. त्यात गाडी बंद पडल्यामुळे अजून जास्त प्रमाणात घाबरून गेलो होतो. त्या खांबास तिरक्या नजरेने पाहत असताना असं दिसलं की एक मुलगी मंद प्रकाशात पुस्तक वाचताना डोकं खाली करून बसलेली होती. पम्याने वर्णन केले होते तशीच होती ती. पम्या व मी घामाने पुरते नाहून निघालो होतो. गाडी चालवत चालवत पुढे घेऊन आलो. मागे वळून पाहिलं नाही व गाडीला सतत किक मारत कशीबशी चालू करून पुढं निघालो. आज प्रथमच प्रत्यक्षात काहीतरी वेगळं पाहिलं होतं. स्पीडने गाडी घेऊन मित्रांच्या जवळपास आलो. त्यांना घाबरत घाबरत सर्व हकीकत सांगितली. ती आम्हाला दिसली व आमची गाडी बंद पडली होती हे सांगताना आम्हाला आमच्या या धाडसाची कीव येत होती. सगळे अचंबित होते. चला तर आपण परत एकदा जाऊन पाहूयात असे सगळे म्हणत होते. पण आम्ही पुरते घाबरले होतो. गुपचूप घरी चला. जिथे ही गाडी अचानक बंद पडली ते अजून कसं काय हे नाही समजलं. आणि परत जाऊ म्हणताय तुम्ही, असे जरा जास्तच ओरडून बोललो व घराकडे निघालो. नगरात सगळ्या लोकांना मित्रांनी गाजावाजा करून घडलेली गोष्ट सांगितली. मी व पम्या आजारी पडलेलो. मळ्यात राहणारा केशव गस्तीसाठी येताना सोबत 2-3 जण सोबत घेऊन येत होता. आम्हाला तर कॉलेजमध्ये जेवढे मित्र होते ते सारे भेटायला येऊन गेले. केशवनेच कॉलेजमध्ये सांगितले होते. ती कोण होती, खरंच होती का, कशी दिसत होती, तुम्ही किती जवळ गेला होता, अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच लावली होती. मी जास्त काय बोलत नव्हतो. 4-5 दिवस गेल्यानंतर आमच्या गस्तीसाठीच्या ग्रुपमध्ये असलेल्या लोकांची मीटिंग झाली. आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो. मी व माझ्या अगोदरच्या ग्रुपमधील फक्त 3 जणच एकत्र आलो होतो. नवीन ग्रुपमध्ये 11 जण नवीन होते. ते ओढ्याच्या जवळपास राहणारे. त्यांच्यामध्ये 1 जण डॉक्टर व 2 जण बँकेत काम करणारे होते. त्यांनी आमच्याबरोबर घडलेल्या घटनेची रोजच चेष्टा सुरू केली. डॉक्टर तर म्हणायचा की काय कोणतं पुस्तक होतं तिच्या हातात, सेक्सी पुस्तक वाचत होती की हॉरर होतं, गाऊन घातला होता की फ्रॉक, कोणतं गाणं चालू होतं तिथे, झुम झुम ढलती रात का 20 साल बाद. मी, केशव व विजय त्यांना 2 ते 3 वेळा जाऊ दे डॉक्टर साहेब, तुमचा कुणाचा नाही ना विश्वास, मग जाऊ दे. बँकेतील 2 जण आपापल्या परीने कशी करायची तेवढी चेष्टा करत होते. आमची चेष्टा करणे हाच गस्तीच्यासाठी आलेल्या आमच्या ग्रुपमधील लोकांचा विषय झाला होता. काय तर मुलगी दिसली, ती पण अमावस्येला, रात्री 12 वाजता. जग चंद्रावर आणि पांडुडोंगरावर. विजाच्या बापाचे नाव पांडुरंग होते. असल्या विचित्र भाषेत जोक म्हणून दिवचायचे. त्यात अजून एक भर म्हणून मानसशास्त्र विषयाचे प्रोफेसर श्री ए.व्ही. सर आले होते. ए.व्ही. सर तर माझी व पम्याची मानसिक स्थिती बिघडलेली असून मानसोपचार करण्याची गरज आहे असेच म्हणू लागले. बरोबर सर्वजण होते. त्यांना ती का नाही दिसली असे अनेक प्रश्न झाल्यावर केशव चिडून म्हणाला, तुमच्यात खरंच दम आहे ना, मग तुम्हीच का नाही जात या अमावस्येला? वाटल्यास आम्ही येतो स्टेशन रोडच्या कॉर्नरपर्यंत. केशवच्या या बोलण्याने सर्वजण अवाक झाले होते. त्या सरशी लगेचच डॉक्टर साहेब म्हणाले, काय रे केशा, आम्ही तुझ्या भाकड कथा ऐकून घाबरतो काय रे? चल, मीच काय हे सगळे ग्रुप मेंबर्स पण येतो. अजून किती दिवस बाकी आहेत त्या अमावस्येला ते सांग. मी म्हणालो, परवा दिवशीच पौर्णिमा झाली आहे डॉक्टर साहेब, पण ज्यांना जायचं आहे ते जावा. मी काय आतल्या बाजूला येणार नाही, कॉर्नरपर्यंत सोडणार बस. हे बोलणं झालं. नंतर केशव व विजा म्हणत होता की जोपर्यंत यांची जिरत नाही तोपर्यंत हे आपल्याला डिवचायचे सोडणार नाहीत. जाऊ आपण बरोबर, फक्त लांबूनच थांबून बघूयात. मी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकतेच नगरात राहायला आलेले नागा एक फिटर होते, पण गस्त घालायला तेही येत होते. त्यांचा या गोष्टींवर विश्वास होता. पण डॉक्टर व बँक अधिकारी व प्रोफेसर यांच्यासमोर ते गप्पच बसायचे. त्यांनी आमची दिवस उजाडल्यावर समाज मंदिरात गाठ घेतली.
नागा फिटर हे नुकतंच नवीन घर बांधून गावातून आमच्या नगरात राहायला आले होते. नागा विचारत होते की कोण कोण होतं त्या दिवशी रात्री त्या मुलीला पाहणारे. त्यावर आम्ही त्यांना सर्व माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी आम्हाला एक अचंबित करणारी गोष्ट सांगितली. ते त्याच गल्लीत राहत होते जिथे आम्ही त्या मुलीला पाहण्यासाठी गेलो होतो. आम्ही खूपच उत्सुकतेने त्यांना ही घटना सांगितली. ते आम्हाला त्याबद्दल काही सांगणार तेवढ्यात त्यांच्या भाचीबद्दल बातमी आली की ती विहिरीत पडली आहे. त्या सरशी ते लगेचच तिथून गेले. आमचे बोलणे उर्वरित राहिले. नागामिश्री काहीतरी नवीन सांगणार होते हे मात्र नक्की होतं. डॉक्टर व आमच्या नवीन गस्तीसाठीच्या ग्रुपमधील सर्वजण अमावस्या कधी येते याची वाट पाहत होते. सगळेजण मिळून एक मोठ्या 4 चाकी गाडीतून जाऊ असे प्रोफेसर एव्ही सर म्हटले. बँकर असणारे दोघेजण म्हणत होते की विंगर गाडीत साधारण 9 जण बसतात, आपण त्यातच जाऊयात. या त्यांच्या बोलण्यावर आम्ही तिघेजण म्हणालो, तुम्ही सगळे कसे जायचे तसे जा, पण आम्ही मात्र आमच्या 2 व्हीलरवरच येणार आहोत, ते पण स्टेशन रोडला कॉर्नरपर्यंतच. सगळेजण मोठ्याने हसले. बरं बाबांनो, या, जिथं थांबायचं आहे तिथे तुम्ही थांबा, असे ते आमच्याकडे हसत हसत म्हणाले. पण येणार तर आहात ना बरोबर, त्यांनी विचारले. गुरुवारी दत्ताचा अंगारा एका पुडीत बांधून घेतला. आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री अमावस्येला परत एकदा त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. नगरातील इतर अनेक ग्रुपमधील लोकांना पण ही माहिती दिली होती. रात्री 10:30च्या सुमारास त्यांनी वाईन शॉपमधून 2 नंबर 1चे खंबे, चकण्यास नंदूची 1 किलो गरम भजी, उडन गरम सिगारेटची पाकिटे व रजनीगंधा मावा असा सर्व प्रकारचं साहित्य, जणू एक मोठी पार्टीच करायची आहे असे घेतले होते. आम्ही विचारले की हे आता का घेतले आहे. तेव्हा ते सर्वजण म्हणाले, आज त्या ठिकाणी बसून पार्टी करणार आहोत आम्ही. बघू कोणती हडळ, डकीन, जकीन कोण आहे आणि कोण दिसतंय ते आम्हाला. त्यांचा हा प्लान पाहून आम्ही जरा काळजीतच पडलो होतो. विजय म्हणाला, काय करायचं आहे ते करू देत. आपल्याला काय, कोंबडी जरी कापून खायची असेल तरी खावा म्हणावं. आपण आपलं स्टेशन रोडवरील कॉर्नरवर बसूयात. 11:15च्या वेळेला सगळेजण या स्टेशन रोडच्या कॉर्नरपर्यंत गेलो. डॉक्टर एव्ही सर व बँकर व त्यांचे मित्र आम्हाला पण पार्टीसाठी आग्रह करत होते. आम्ही म्हणालो, जावा तुम्हाला तुमची पार्टी लखलाभो, फक्त परत व्यवस्थित या म्हणजे झालं. मी, विजा व केशव आम्ही दुकानाच्या पायरीवर बसलो, जेथून बऱ्यापैकी तो खांब थोडासा का होईना पण दिसत होता. सर्वप्रथम मी दत्ताचा अंगारा काढून दोघांनाही लावला. ते सर्वजण गाडी अमर हॉटेलच्या पुढे साधारण त्या वाड्याच्या जवळपास 10 ते 12 पावलं अंतरावर पार्क करून त्याच गाडीत आपलं आणलेलं पार्टीचं सामान काढून बसले. आम्ही नीट लक्षपूर्वक सगळ्या गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित केले होते. मोठमोठ्याने हसण्याचा आवाज, चेष्टा सुरू झाली होती. एक पॅक घेतल्यानंतर आवाज अजूनच वाढला होता. डॉक्टर सर तिथूनच, अरे भेकड्यांनो या, कसली मस्त पार्टी चालली आहे आणि तुम्ही बसलाय घाबरून तिथे, असे म्हणाले. वाड्याच्या बाहेर खांबाजवळच झाडाखाली ही मंडळी बैठक टाकून बसली. साधारण 12:50 झाले होते. अचानक 2 काळी कुत्री तिथं आली आणि भेसूर आवाजात भुंकू लागली. त्या सरशी यांचा आवाज, चेष्टा व ओरडणं बंद झालं. वाड्याच्या दरवाजाच्या दिशेने कुत्री जोरजोरात भुंकू लागली होती.
विंगरची चालू असलेली पार्किंग लाईट, आतील लाईट अचानक बंद झाली. प्रोफेसर जरा जास्तच प्यायले होते. त्यांनी सर्वांना त्यातून धीर देत, चला रे, काय नाही, मांजर वगैरे काहीतरी पाहून ही कुत्री भुंकत आहेत. डॉक्टर म्हणाले, गाडीची लाईट कसं काय बंद झाली सर? डॉक्टरचे हे शब्द ऐकताच सर्वजण शांत झाले. खांबावरची लाईट चालू होती. मंद प्रकाश होता, पण स्पष्ट दिसत नव्हते. कुत्र्याच्या भेसूर भुंकण्याच्या आवाजानं वातावरण अजूनच भीतीदायक झालं होतं. एव्ही सर दारू जास्त प्रमाणात प्यायले होते. ते तडक वाड्याच्या आत जातो म्हणून तिथून पुढं निघाले. ते ओरडत होते, कोण आहे रे तिकडं? दम असेल तर बाहेर ये. त्यांना बाकीच्यांनी थांबवायचा प्रयत्न केला, पण ते थेट आत गेले. जाताना अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजाला जोरात लाथ मारली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा स्पीड वाढला. सर आत गेले होते. दरवाजा परत पूर्वीच्या स्थितीत अर्धवट उघड्या स्वरूपात झाला. डॉक्टर, बँकर हे सर या, परत या म्हणून ओरडत होते. सर असा आवाज हळूहळू दबक्या आवाजात बदलला. सर दिसेनासे झाले आता तर त्यांचा आवाजही येईना. सर्वजण खूपच चिंतेत होते. त्यांना भीती वाटत होती, पण ते व्यक्त करत नव्हते. सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्रांपैकी एक जण गाडीत जाऊन बसला. त्याच्या लक्षात आलं होतं की काहीतरी विचित्र घडत आहे. त्याने इतरांना पण गाडीतून विनंती केली आणि आत बसण्यास सांगितले. तो सारखे म्हणत होता, सर येतील थोड्या वेळाने, आपण इथेच बसून वाट पाहूयात त्यांची. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला. एकच नीरव शांतता पसरली. सर अजून का येत नाहीत हे कोणालाच समजेना. एक करत सर्वजण गाडीत येऊन बसले. साधारण वेळ 1:30ची असेल. खांबावरची लाईट अचानक डिम झाली. बाहेरच्या बाजूला अंधुक दिसेल अशी जेमतेमच लाईट होती. बाहेरील बाजूस एक अंधुक आकृती त्या खांबाखाली हातात काहीतरी घेऊन आली आहे असा भास झाला. एक जण मोठ्याने ओरडत आम्ही जिथे बसलेलो होतो त्या दिशेने पळत सुटला. ती आली होती. हो, ती आली होती. हातात पुस्तक, दुसऱ्या हातात पिशवी होती. असे भासतंय का प्रत्यक्षात आहे हे मात्र काही समजत नव्हतं. डॉक्टरांचा मित्र धापा टाकत आमच्याजवळ आला. आम्हाला लांबून काही स्पष्ट दिसत नव्हते. गाडीतील एक जण आपापल्या मार्गाने हळूहळू पाय काढू लागला. 2 जण सरळ पळत सुटले. ते समोरच्या बाजूला जिथे रोड वळतो त्या ठिकाणी जाऊन पोचले. गाडीत डॉक्टरांचा एक मित्र, डॉक्टर व 2 बँकर अधिकारी राहिले होते. तिने आपल्या जवळचे पिशवीला कट्ट्यावर ठेवले. दोन्हीही गुडघे आपल्या छातीजवळ घेऊन पुस्तक समोर धरलं होतं तिने. आता फक्त पुस्तक तोंडापुढे आहे व 2 पायाचे आकार दिसत होते. विचित्र असं कोणतरी विव्हळतंय, रडतंय असा आवाज येत होता. गाडीतील मंडळी जीव मुठीत धरून बसलेली होती. आमच्याजवळ धावत आलेला मित्र म्हणाला, काहीतरी करा हो, पण येथून निघा म्हणावं त्यांना. ते सर तर त्या वाड्यातच गेले आहेत. काय झालं असेल त्यांचं? घाबरत तो म्हणत होता. गाडीतल्या बसलेल्या लोकांना तरी बोलवा. बँकरपैकी बंडूने गाडी सुरू केली व बरोबर त्या वाड्याच्या जवळ, अगदी त्या मुलीजवळ ती गाडी बंद पडली. मग आम्हाला जेवढे धूसर दिसत होते ते पण आता दिसेना. पिलेल्या लोकांची पुरती नशा उतरली होती. तोंडची बोबडीही वळाली होती. रडण्याचा व विव्हळण्याचा आवाज अगदी मोठ्याने येऊ लागला आता नेमकं काय झालं आहे तेही काहीच कळायला मार्ग नव्हता. कारण आधी जे काही धूसर दिसत होतं तेही आता दिसेनासं झालं. नागा मिश्री अचानक त्याची राजदूत गाडी घेऊन आला. आमच्याजवळ आल्यावर त्यानं विचारलं,
इथं का बसला आहात तुम्ही? चला लवकर चला लवकर इथून ही लिंब घ्या. आम्ही विचारलं, तुम्ही इथं कसं काय आलात? तुम्हाला कसं माहिती की आम्ही इथं आलोय म्हणून? आम्ही त्यांना विचारलं. तर ते म्हणाले, त्या दिवशी सकाळी आपलं बोलणं पूर्ण झालं नाही. रात्रीच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व मंडळी या तुमच्या घडलेल्या घटनेची चेष्टा करत होते आणि त्यावेळी मी नवीन असल्याने मी जास्त काही बोललो नाही. त्यातूनच सगळ्या लोकांचे इथं येणं हे नक्की आहे हे मला माहीत होतं. म्हणूनच सर्व दिवस वार झाले की मी लगेचच परत निघालो. 2-4 कामं आटपून लागलीच येथे आलो. आल्या आल्या मला समजले की सर्वजण तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. मिश्री यांच्या अतिउत्साही स्वभावामुळे बरंच काही घडलंय. हा मित्र आहे त्यांचा, ज्याला चांगलाच अनुभव आलाय. सर्वप्रथम अहो त्या एव्ही सरांचं बघा हो, ते तर त्या वाड्यातच गेले आहेत. काय सांगता? मिश्री म्हणाले. बाकीचे त्या गाडीत बसलेले आहेत. ती पण नेमकी त्याच ठिकाणी बंद पडलेली आहे गाडी. चला इथून दोघेजण हातात लिंबू घेऊन चला माझ्यासोबत. केशव व विजू दोघेजण येतो म्हणाले. केशवने भंडारा आणला होता सोबत. विजूने दत्ताच्या अंगाराची पुडी माझ्याजवळून घेतली आणि दोघेही त्यांच्यासोबत निघाले. जे त्या गाडीतून पळून गेले होते ते दोघेजण कसंबसं गोल राऊंड मारून आमच्याजवळ आले. नागामिश्री, विजू व केशव हे पूर्ण तयारीनुसार निघाले. सर्वप्रथम त्यांनी गाडीच्या जवळ गेले. आतील तिघेजण घाबरून जाऊन डोकं गुडघ्यात घालून बसले होते, तर एक जण बेशुद्ध पडला होता. विजू आणि नागामिश्रीने आपल्या जवळच्या पुडीतून भंडारा व अंगारा त्या गाडीवर लावला. बंडूला हाक मारली. ती समोरच्या कट्ट्यावरच बसलेली होती. विव्हळण्याचा आवाज येतच होता. नागामिश्रूने लिंबू त्या तिघांच्या हातात दिले. गाडी सुरू केली व वेगात ती त्या जागेवरून हलवली. मिश्री, आता त्या वाड्यात गेलेल्या एव्ही सरांचे काय हो? केशवने हा प्रश्न मिश्रींना विचारला. त्यावर मिश्री म्हणाला, आपण यापुढे जाऊ नाही शकत. ते जे सर आहेत त्यांचे काय ते थोड्या वेळाने समजेल. वाचलात. मोठ्या नशिबाने येड्यांनो, कुठंही अतिशहाणपणा उपयोगाचा नाही. मिश्री म्हणाले. काय गरज होती का परत इथं यायची? त्याला तर एकदा अनुभव होता ना. नाही हो मिश्री, हे सगळं त्या सर व डॉक्टरमुळे झाले आहे. असू देत, आता चला, आपल्याला परत थोडा वेळ वाट पाहावी लागेल. 3:15 ते 3:30च्या दरम्यान परत येऊयात आपण इथे. मिश्री आम्हा सर्वांना म्हणाले. ती तोपर्यंत तरी इथून नाही हलणार. आपल्याला वाट पाहण्याशिवाय काहीही पर्याय नाही आता. त्या मुलीची अभ्यासात्मक अस्पष्ट अशी आकृती समोर बसलेली जाणवत होती. अतिशय भीतीदायक वातावरण होते ते. त्यात फक्त आधार हा फक्त आणि फक्त म्हणजे नागामिश्रीचाच होता. हातातील अंगारा, भंडारा हे होतंच, पण दम आणि धाडस हे फक्त मिश्रीने दाखवलं होतं. परत दुकानाच्या फळीवर येऊन बसलो होतो. कधी एकदा 3:30 वाजतायत याची वाट पाहत होतो. याची सर्वच जण वाट पाहत होते. 3:30 वाजले होते. त्या कट्ट्यावर कोणत्याही प्रकारची आकृती किंवा कोणी आता ते दिसत नव्हते. जे त्या ठिकाणी जाऊन आलेले अशा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आता फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे एव्ही सरांना वाड्यातून आणण्याची. आम्ही 4 जण त्या ठिकाणी गेलो, पण आत जाण्याचं धाडस मात्र कोणाहीकडे नव्हतं. नागामिश्री वाड्याच्या दारातूनच हाक मारत होते, पण काही प्रतिसाद आतून काही येत नव्हता. कसंबसं धाडस करत
त्याच्या दरवाजाच्या आत पाऊल टाकलं तर आम्ही सर्वांनी कसंबसं धाडस करत त्याच्या दरवाजाच्या आत पाऊल टाकलं तर पुढे काय घडलं हे पाहण्यासाठी भाग 2 लवकरच येत आहे. जर ही कथा रहस्यमय थरारक अशी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे कमेंट करून कळवा. तसेच आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि अशीच कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.